अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सन 2022 पासून शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांना अवकाळी अतिवृष्टी दुष्काळीची अद्यापपर्यंत मदत मिळाली नाही। ही शेतकऱ्यांची प्रलंबित असलेली मदत संबंधित मंत्री महोदयांनी तात्काळ अधिकाऱ्यांना आदेश देऊन शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी मदत देण्यात यावी असा प्रश्न आमदार अमोल मिटकरी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केला आहे। अकोला जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विशेष उल्लेख मी सभागृहात सादर करतोय। अकोला जिल्ह्याच्या हजारो शेतकऱ्यांना सन 2022 पासून अतिवृष्टीची अवकाळीची दुष्काळी मदत मिळाली नसल्याचे निदर्शनास येत आहे। तलाठ्यांकडून शेतकऱ्यांच्या नावाच्या चुकीच्या नोंदी आधार क्रमांक चुकीचे शासनाकडे पाठविल्याने अद्यापही शेतकरी मिळणाऱ्या मदतीपासून वंचित आहे। शेतकऱ्यांच्या चुकीच्या नोंदीची दुरुस्ती करून दिल्यावरही त्यांना तातडीने मदत मिळणे गरजेचे असताना मदत प्राप्त झाली नाही। सदरचे काम हे शासनाने खासगी संस्थांना थर्ड पार्टीला दिलेले असल्याने त्यांच्या हलगर्जीपणामुळे हे प्रलंबित असल्याचे समोर येत आहे। ही बाब अत्यंत गंभीर असून याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार तलाठी तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही अद्याप याबाबत कारवाई झाली नसल्याने शेतकरी कमालीच्या अडचणीत सापडला आहे। याबाबत शासनाने तातडीने कारवाई करता निर्देश देऊन आणि सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या दोन्ही मंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी शिफारस मी या विशेष उल्लेखाद्वारे शासनास करीत आहे। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।